गुड मॉर्निंग. तर देवपूजा करून झालेली आहे आणि देव बघितलं तुम्ही कलश पण मांडला आहे. आज शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला. मग पूजा मांडून घेतली. आता ते पुस्तक वाचायचं आहे अजून, ते थोड्या वेळाने वाचणार आहे. पाहू शकता तुम्ही मी कसं प्रकारे मांडलं आहे. हाय फ्रेंड्स, मी ज्योती नानावरे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. आज उद्यापन करायचं, मग संध्याकाळी करणार आहे. मग संध्याकाळी स्वयंपाक 5 कुमारिका म्हणजे छोट्या मुली बोलवून मग त्यांना जेवायला करायचं संध्याकाळी. आता आवरलं आहे, सगळं काम झालं, पूजा पण मांडून झाली आणि आता जायचं आहे माहीला आणायला. तिच्या शाळेत मीटिंग आहे आज, त्यामुळे लवकर बोलवलं आहे. मग आता जायचं. ओवीला घेतलं चारून, माईने नेले आज मला उपवास. मग माहीला आणि त्याच्या पप्पाने नेले कारलं आवडतं माहीला, त्यासाठी रडत होती. कारलं आणलं नव्हतं म्हणून परत आणलं. मग तिला आज दिले कारलं चपाती करून. आणि मी बनवलं आहे बटाटा, तुम्हाला दाखवते. कसला केला आहे बघा, असं केलं आहे. मस्त हिरव्या मिरचीचा बटाटा केला आहे. त्यात लिंबू पिळायचं आणि खायचा. खिचडी नाही आवडत मला जास्त सारखी खायला, आणि दुसरं काही खाणार मग, त्यामुळे मग असा बटाटा केला आहे. सुक्का पण करतात, पण हे पातळ चांगला लागतो. ह्यात लिंबू पिळायचं, बटाटा जरा जास्त शिजवून घ्यायचं, म्हणजे त्यात मॅश केला ना बरोबर. तुम्ही म्हणा काही खाते, आमच्या इथं सगळे असंच खातात. खिचडी कोण नाही खात, सगळ्यांना असंच बटाटा करून खायला आवडतो. देवपूजा करून झाली. आता ओवीला आली झोप, पण आधी माहीला जाऊन घेऊन येतो, त्यानंतर मग तिला झोपवते. संध्याकाळी उद्यापन आहे, संध्याकाळी बनवणार आहे आज. बघू, चालले पुरी भाजी. पोळी नाही, छोट्या मुली येते पोळ्या नाही खात, कंटाळा करतात. मग म्हणलं वरण भात करावं, बटाट्याची भाजी, पुरी आणि श्रीखंड आणते. आता येतानाच घेऊन यावं लागेल, परत जायला कोण नाही. हिचे पप्पाला यायला किती वाजतात किती नाही माहीत नाही. मग त्यामुळं इकडे माईच्या शाळेत आता ॲन्युअल डे आहे ना, मग त्यासाठी डान्स आहेत. मग त्याची मीटिंग आहे, म्हणजे कोणत्या कलरचे कपडे घालायचे, काय करायचं ते सगळं सांगणार आहेत. हिचं बघा काय चाललं आहे इकडं. ए पडली का? कोण पडलं? ओवी पडली. ओवी कशी पडली? चला मग बाय बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.